दुसरा राजे अध्याय 12 येहूच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी यहोआश राज्य करू लागला. त्याने 40 वर्षे यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिव्या, ही बेरशेबा येथली. यहोआशाला यहोयादा याजकाची सल्लामसलत मिळत होती. तोवर परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत होता. तरी त्याने उच्च स्थाने काढून टाकली नव्हती आणि लोक अजून उच्च स्थानी बली अर्पित व धूप जाळीत. यहोआशाने याजकास सांगितले की समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करीताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा, प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरविल तो पैसा, आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणीत तो सर्व पैसा याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी. असे असूनही यहोआश राजाच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षापर्यंत मंदिराच्या मोडतोडीची दुरुस्ती झाली नाही. तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजक यास बोलावून विचारिले की मंदिराची मोडतोड झाली आहे, तिची तुम्ही दुरुस्ती का करीत नाही? यापुढे आपल्या ओळखीच्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवू नका, तर ते मंदिराच्या दुरुस्तीसाठी देऊन टाका. इतप्पर याजकांनी लोकांपासून पैसे घ्यावयाचे नाहीत आणि त्यांनी मंदिराची दुरुस्तीही करावयाची नाही, यास ते मान्य झाले. पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोक पाडिले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेविली. परमेश्वराच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकीत. नंतर पेटीत पुष्कळ पैसा झाला आहे असे पाहून राजाचा चिटणीस व मुख्य याजक यांनी येऊन तो परमेश्वराच्या मंदिरात मिळालेला पैसा थैल्यात बांधून तोलिला. तो पैसा तोलून जे परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी नेमिलेले होते त्यांच्या हवाली तो केला. त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे सुतार व बांधकाम करणारे गवंडी व पाथरवट यास दिला. तसेच इमारती लाकूड व घडलेले चिरे विकत घेण्यास व मंदिरात मोडतोड झाली होती तिची दुरुस्ती करण्यात खर्चिला. जे पैसे परमेश्वराच्या मंदिरी येत ते रुपयांचे पेले, चिमटे, कटोरे, करणे अथवा सोन्या रुपयाची पात्रे करण्यात खर्चिले नाहीत, तर ते सगळे पैसे कामगारास दिले व त्यांनी ते घेऊन परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती केली. कामकर्यास देण्यासाठी ज्यांच्या हाती हा पैसा देत असत त्यांचा काही हिशोब ठेविला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करीत असत. दोषारपणे व पापारपणे यांचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करीत नसत, तो पैसा याजकांचा असे. पुढे अरामाचा राजा हजाएल याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरविला. तेव्हा यहुदाचा राजा यहोआश याने असे केले. त्याचे वाडवडील यहोशाफाट, यहोराम व अहजा या यहुदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वरास वाहिल्या होत्या त्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने अरामाचा राजा हजाएल याजकडे पाठविले. तेव्हा तो यरुशलेमेजवळून निघून गेला. यहोआशाची बाकीची कृत्ये व त्याने काही केले या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश राजाच्या चाकरांनी फितुरी केली आणि त्यास सिल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिल्लो नावाच्या वाड्यात जिवे मारिले. योजाखार बिन शिमात व यहोजाबाद बिन शोमर या त्याच्या चाकरांनी त्यास जिवे मारिले. तो मेल्यावर त्यांनी त्यास दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांच्या थडग्यात मूठ माती दिली. त्याचा पुत्र अमस्या त्याच्या जागी राजा झाला.